स्मारकांवरनं जातीय तेढ निर्माण करायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची असा उद्देश काही जणांचा असू शकतो. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे शिवरायांचं स्मारक उभारायचं, आता उभारणारा शिवभक्त त्याचा प्रामाणिक हेतू असेल, पण समोरच्याचा हेतू त्यामध्ये जात आडवी आणून जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न आहे. जसं चिखला प्रकरण मराठा वंजारी, भूमला जे झालं तिथं दलित आणि मराठा, आणि ह्या अंजनगावला जे झालं इथं धनगर आणि मराठा. म्हणजे आता पुढं मराठा समाजाच्या किंवा मराठा जातीच्या विरोधात वेगवेगळे एलिमेंट्स पेरणं आणि मग त्यांच्यात भांडणं लावणं आणि पुढं आपली पोळी वाजून घेणं असा काही लोकांचा अजेंडा आहे, असं तुमचं मत आहे? इंग्रजांसारखी थेरी ना, म्हणजे फोडा तोडा आणि राजकारण करा हे इंग्रजांनी केलं होतं. आता हे सत्ताधारी लोक काय करायचे, अगोदर हिंदू मुस्लिम वाद लावायचे. हिंदू मुस्लिम वाद लागाना झाला, आता मुस्लिमही हुशार झाले आणि हिंदूही हुशार झाले. मग आता यांनी काय केलं, मराठा दलित, मराठा ओबीसी, मराठा वंजारी, मराठा हे असे मराठा मुस्लिम असे वाद लावण्याचा प्रयत्न करीत लोक सज्ञान झालेले. पण काही खंडोजी खोपड्याचे अवलादे आहेत की त्यांना मीडियावर भुकायची सवय असते. येऊन जाऊन त्याला रात्रंदिवस जरांगे पाटलावर बोललं की त्याला पब्लिसिटी भेटते. असा एक आहे तो स्वतःला धनगर समाजाचा नेता म्हणतो. आणि जेव्हा दीपक बोराडे धनगर समाजाचेच होते, ते जेव्हा मुंबईला उपोषणाला बसले त्यावेळेला भेट दिली नाही. आणि आता इथं ह्या अंजनगावला येऊन या ठिकाणी धनगर समाजाचा याला कळवळा आला. आणि सगळे जर मोजले तर पोलीस होते 1000 आणि हे होते 10-20. म्हणजे याच्या मागे लोकही उरलेले नाही. फक्त मीडिया जर बाईट घेताना तुम्ही पाहिलं तर मीडियाची 25 असते आणि याच्या मागे 2च जण असते. म्हणजे अशी परिस्थिती त्या हाकीची झालेली आहे. हाच सगळ्यात कळीचा नारायण आहे. आणि येऊन जाऊन त्या मनोज जरांगे पाटलावर भुगतो. आम्ही त्याला या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष्मण हाकेला स्पष्टपणे इशारा देतोय, इथून पुढं मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीचं जर बोलला तर जसंच तसं उत्तर हे लक्ष्मण हाकेला मराठा समाज देईल. आता